यावर्षी तुम्हाला सांगू इच्छितो जूनमध्ये म्हणजे जूनच्या शेतकऱ्याची पेरणी कशी होणार आहे। शेतकऱ्याची पेरणी 3 टप्प्यात होणार आहे। एक पहिला टप्पा होणार आहे 7-8 जूनच्या दरम्यान एकदा पाऊस येणार आहे, त्या टायमाला कापसाच्या शेतकऱ्याच्या लागवडी होत्या काही भागातल्या। त्याच्यानंतर दुसरा टप्पा होईल 15, 16, 17 दरम्यान जूनमध्ये पाऊस येईल त्याच्यात काही भागातल्या। आणि तिसरा टप्पा काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 29 जूनच्या जे पाऊस येईल त्याच्यात मात्र सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील। म्हणून हे लक्षायचं म्हणजे सगळ्यांच्या पेरण्या एका टप्प्यात होणार नाहीत, 3 टप्प्यात पेरण्या होतील म्हणून हे लक्षायचं। आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यात त्या शेतकऱ्याच्या पेरण्या होतील। यावर्षी जेमतेम पाऊस पडणार आहे म्हणून यावर्षी खरीप पण पीक चांगलं येणार आहे। आणि यावर्षी परतीचा पाऊस जास्त पडणार आहे। परतीचा मध्ये सप्टेंबर ऑक्टोबरला खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे रब्बी देखील चांगलं येणार आहे। म्हणजे हे जे साल आहे हे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं साल आहे, म्हणजे खरीप पण चांगलं येणार।